तर काल डेट 21 जानेवारी 2026 या तारखेला GPA गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज याचा रिझल्ट लागलेला आहे। बरेच लोकांनी अजूनही रिझल्ट कळवलेला नाही आहे किंवा बरेच लोकांनी रिझल्ट कळवला आहे पण अजून फोटो आले नाही आहे। 100 आउट ऑफ 100 वाल्यांनी सुद्धा फोटो अजून पाठवलेले नाही आहे, फार कमी लोकांनी पाठवलेले आहे। पण एवढा सुंदर रिझल्ट काल लागला आपला। आता तुम्ही म्हणाल सर काही लोकांचा रिझल्ट चांगला लागला नाही, तर त्याला जबाबदार पूर्णपणे तुम्ही स्वतः आहे आणि ज्यांचा रिझल्ट चांगला लागला त्यालाही जबाबदार तुम्ही स्वतःच आहे। तुमची डिसिप्लिन, तुमची कन्सिस्टन्सी, तुमची मेहनत हे रिझल्टच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे। ज्या लोकांनी मेहनत केली त्या लोकांना त्यांचं फळ भेटलेलं आहे। ज्यांनी थोडी कमी मेहनत केली थोडं कमी फळ भेटलं आहे। ज्यांनी मेहनतच केली नाही त्यांना फळ वेगळ्या रूपात भेटलेलं आहे। ठीक आहे, परंतु दोन्ही विद्यार्थ्यांना सांगतो आहे ज्यांचा रिझल्ट चांगला लागला आणि ज्यांचा रिझल्ट चांगला लागला नाही। तर पहिली आपण ज्यांचा रिझल्ट चांगला लागला, तर गेल्या 14 वर्षापासून आपली प्रथा तुम्ही कायम ठेवली त्यासाठी सर्वांचे आभार, धन्यवाद आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट। मी आज तर खूप शॉर्टमध्ये करतो आहे पण आपण एका मोठ्या पार्टीद्वारे तुम्हाला मी कॉंग्रॅच्युलेट करणार आहे। तुम्हाला जे काही रिस्पेक्ट द्यायची आहे तिथे नक्कीच भेटून जाईल। पण गेल्या 14 वर्षापासून 100 पैकी 100 मार्क घ्यायची प्रथा तर कायम राहिलीच आहे आपली, पण 90+ जे स्टुडंटचा आकडा असतो आपला त्याच्यावर जास्त लक्ष असते माझं। कारण 100 जो डिजिट आहे ते फार कमी लोक अचीव करू शकतात, पण यावेळेस तुम्ही मागच्या वेळेसचा रेकॉर्ड तोडला। मागच्या वेळेस 5 लोक 100 आउट ऑफ 100 होते, यावेळेस सध्या तर 7-8 लोक तर झालेले आहे। अजून दोघा तिघांनी मार्क्स सांगितले, त्यांचे फोटो यायचे आहे, काही लोकांनी अजून रिझल्टच सांगितला नाही। तर सर्वांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही प्रत्येकाला मी फोन लावून तुमचा रिझल्ट नाही विचारू शकत। इट्स युअर ड्युटी का तुम्हाला तुमचं नाव, सब्जेक्ट, मार्क्स पाठवायचे आहे आणि 90+ असेल तर खाली तुमच्या सोबत एक चांगला फोटोही पाठवा, आलं लक्षात। तर सध्या तरी फार कमी रिझल्ट मी डिस्प्ले करतो आहे तुमच्या समोर, पण या सर्व टॉपर्स लोकांचं अभिनंदन। आणि हे टॉपर्स आपल्या सोबत इथे उपस्थित आहे सुद्धा, आपल्याच बॅचचे आहे, तुमच्या सोबत M1 ला बसलेले आहेत, बरोबर आहे। परंतु रिझल्ट लागल्यानंतर कधी कधी काय होते, आपण विचार करतो अरे हा तर माझ्याच बाजूला बसत होता, हा तर माझाच मित्र आहे, मला 60च याला 100, कसं काय। तर बाकी काहीच नाही आहे, फरक फक्त नियोजनाचा आहे, मॅनेजमेंटचा आहे। टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, रोज अभ्यास करणे, थोडासा एका दिवशी एवढा अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा थोडासा अभ्यास करत जायचा आहे, एक दिवस तेवढाच होते तो, बरोबर आहे। तुम्हाला जर मी म्हटलं बेटा का आज तुम्ही महिन्याभराचं जेवण करून घ्या, महिनाभर काही जेवण करायचं काम राहणार नाही। जर मी तुम्हाला अशी ऑफर दिली आज का तुमच्या समोर खूप सारे पदार्थ ठेवले तुमच्या आवडीचे आणि तुम्हाला म्हटलं का बेटा आज तुम्हाला महिन्याभराचं जेवण करून घ्यायचं आहे आणि महिनाभर काही जेवायचं नाव घेऊ नका, तर काय हे पॉसिबल आहे? कोणाला वाटते हे पॉसिबल आहे? आहे का? एक सामान्य माणसासाठी म्हणजे आपल्यासाठी तरी पॉसिबल नाही। तर लोक 2-2, 6-6 महिने उपाशी राहतात, तो भाग वेगळा आहे, ते वेगळ्या लेवलचे लोक आहे, ठीक आहे। आपली सर्वसाधारण लोकांची गोष्ट करत आहे मी। आपण रोज थोडं थोडं जेवतो, आपण एकत्र एका महिन्याचं एकत्र सेमिस्टरभरचं जेवण करू शकत नाही, तसंच आपण पूर्ण सेमिस्टरचा एकत्र एका दिवशी अभ्यास करू शकत नाही। सर्वात
महत्वाचं फेल्युअरचं कारण जे आहे ते हे आहे का एकत्र अभ्यास करणे, 1-2 दिवसात अभ्यास करणे, एका दिवशी अभ्यास करणे, दिवस रात्र अभ्यास करणे, हे सर्वात मोठं फेल्युअरचं कारण आहे. ज्यांना ज्यांना फेल्युअर आलं हे कारण नंबर 1 वर आहे तुमचं. वेळेवर अभ्यास करणे, पेपरच्या वेळेवर अभ्यास करणे हा सर्वात मोठा पहिला फेल्युअरचं कारण आहे. दुसरा फेल्युअरचं कारण म्हणजे बॅच लावून दिलेली आहे पण बॅचला रेग्युलर जाणं हे काही ठरलेलं नाही आहे. आज जावं वाटलं तर जाणे, उद्या जावं नाही वाटलं तर नाही जाणे, आपल्या मनाने, म्हणजे कन्सिस्टन्सी बिलकुल नाही. तर डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी नसेल, तुम्ही किती हुशार आहे, आपल्या बॅच मध्ये एवढे हुशार मुलं आहेत तेही 100 मार्क डिझर्व करू शकत होते, पण त्यांना 100 मार्क नाहीये, मार्क कमी आहे. कारण हुशार असणं महत्वाचं नाहीये, त्या हुशारीचा फायदा घेणं महत्वाचं. तुम्ही हुशार आहात पण तुम्ही त्या हुशारीचा फायदाच घेत नसाल तर तुमची हुशारी वेस्ट चाललेली आहे. तुम्ही दुसऱ्या कामात हुशारी लावत आहे आणि त्या कामात हुशारी लावून भविष्यात काहीच फायदा होणार नाही. म्हणून प्रॉपर ठिकाणी जर तुम्ही तुमच्या नॉलेजचा, प्रॉपर ठिकाणी तुमच्या ब्रेनचा जर वापर केला तर तुम्ही सुद्धा एक टॉपर असू शकता, काहीच मोठी गोष्ट नाही. हे जे टॉपर्स आहे आपल्या सोबतच बसलेले आहे, आपल्याच बॅचचे पार्ट आहे, लक्षात. त्यांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेऊ. जसं काल वैष्णवी आली आहे का? वैष्णवी संध्याकाळच्या बॅचला वाटते. वैष्णवी, काल वैष्णवीला मी माईक देऊन दिला अचानकपणे, एवढी सुंदर बोलली ती. सॉरी भाग्यश्री, सॉरी वैष्णवी नाही, अच्छा आली आहे, ठीक आहे. भाग्यश्रीला मी काल अचानकपणे माईक देऊन दिला, मला वाटलं नाही पण एवढी सुंदर बोलली ती. काल तिने सर्व सांगितलं, का तिचा अनुभव सांगितला, सब्जेक्ट बद्दल अनुभव सांगितला, कशा पद्धतीने तयारी केली ते सांगितलं. ठीक आहे, हे यासाठीच तुम्हाला सांगायला लावतोय का यांनाही वाटलं पाहिजे का हे आमच्यातलेच लोक आहे आणि आमच्यापेक्षा काही वेगळं नाही करत आहे. हे लोक फक्त डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी दाखवणं गरजेचं आहे. तर याही वेळेस फार छान रिझल्ट लागलेला आहे. 100 आउट ऑफ 100 तर आहेच आपल्या बॅचचे मुलं, पण 90+ अजूनही मी काल वेळेअभावी मी फार कमी फोटो बनवू शकलो. मला वाटते मी रात्री 1:30 वाजेपर्यंत हे फोटोज तयार केलेले आहे. ठीक आहे, तरी अजूनही भरपूर फोटोज येणं जे आहे ते बाकी आहे, अजून टाकणं बाकी आहे. आणि नॉट ओनली फर्स्ट इयर, सेकंड इयरचे टॉपर्स, थर्ड इयरचे टॉपर्स आपल्या बॅचेस आहेत. इवन टेक्निकल सब्जेक्ट मध्ये सुद्धा 100 पैकी 100 मार्क घेणारे पोरं आपल्या बॅच मध्ये आहे. आणि जसं तुम्ही मॅथमॅटिक्सला इम्पॉर्टन्स देताना दिसता मला, तसं मी आताच तुमच्या पहिल्याच्या बॅच मध्ये बोललो मेकॅनिक्सच्या, काही एवढे पोरं मेकॅनिक्सच्या बॅच मध्ये दिसत नाही. तुमची जे मार्कशीट बनणार आहे डायरेक्ट सेकंड इयरच्या ऍडमिशन साठी, त्यामध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे नाराज होऊ नका, पण जे फायनल इयरची जे लेवलची मार्कशीट असते त्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे, ते मार्कशीट बनते तुमच्या लेवलच्या सब्जेक्टची, टेक्निकल सब्जेक्टची. म्हणून जेवढं तुम्ही मॅथमॅटिक्सला इम्पॉर्टन्स देताय तेवढं तुम्ही टेक्निकल सब्जेक्टलाही दिलं पाहिजे. जसं की मी CAN नावाचा सब्जेक्ट आहे, सर्किट नेटवर्क अँड अनालिसिस आहे ना, हा मी पाहतो बॅच मला फुल दिसते, पण तुमच्या पहिलेची जे बॅच पाहिले तुम्ही रिकामी दिसते तुम्हाला, मेकॅनिकल सिव्हिलची, मेकॅनिक्सची बॅच. टेक्निकल सब्जेक्टला महत्व नाहीये तुम्हाला महत्व कशाला आहे? मॅथ्सला. पण मी तुम्हाला आजही इथे सांगतो आहे, मॅथ्सच्या बॅच मध्ये मॅथ्सपेक्षा महत्वाचं काय आहे? टेक्निकल सब्जेक्ट. मॅथ्स हे झालं, संपलं या सेमिस्टरला, आता डायरेक्ट मॅथ्स भेटते आपल्याला M3 डायरेक्ट सेकंड इयर. पण आज जो टेक्निकल सब्जेक्ट आपल्याला भेटलेला आहे त्याच्यावर नेक्स्ट टेक्निकल सब्जेक्ट डिपेंडंट असतो आणि त्यामध्ये सुद्धा स्कोर आणणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला थोडंसं अवेअर करून देतोय की टेक्निकल सब्जेक्टकडे जेवढं तुम्ही मॅथ्सला सिरियसली पाहत आहे तेवढ्याच सिरियसली टेक्निकल सब्जेक्टकडे पण पहा. ठीक आहे, मी म्हणत नाही का माझ्याचकडे बॅच लावा, कुणाहीकडे लावा, पण कॉलेजवर डिपेंडंट राहू नका. तुम्हाला माहित आहे की कॉलेजवर डिपेंडंट राहणं
किती महागात पडू शकते हे ज्यांनी M1ला बॅच लावली नव्हती. काल मी संध्याकाळच्या बॅचमध्ये स्कोअर विचारला. ज्यांनी 50, 60, 70 मध्ये सांगितलं ते आपल्या बॅचचे पोरं नव्हते, आणि जे 70, 80च्या वर, 90च्या वर सांगत आहे ते सर्व आपल्या बॅचचे पोरं होते. आजही जेवढे नवीन पोरं आले त्या M1ला नव्हते, M2ला आले, त्यांना जर तुम्ही मार्क्स विचाराल तर त्यांचे मार्क्स ॲव्हरेज मार्क्स आहेत. होऊ शकते काही लोक फेली आहे, बरोबर आहे, आणि काही होऊ शकते आपल्याही बॅचचे पोरं आहे ज्यांना ॲव्हरेज मार्क आहे, असं होऊ शकते. तसं फार कमी पाहायला भेटते, पण होऊ शकते. पण त्याला जबाबदार तो पूर्णपणे आहे. बॅचला जर तुम्ही रेग्युलर बॅच केली माझी, मी तुम्हाला मागेही सांगितलं, एक चॅलेंज केलं होतं की माझी बॅच रेग्युलर करा, डिसिप्लिननी करा, मी सांगतो ते करा. 90च्या खाली जर मार्क्स आले तर मी म्हटलं होतं 10 पट तुमची फीज काय करतो मी वापस करतो. असं मी ऑन रेकॉर्डिंग बोलत आहो, कारण मला माहित आहे मी शिकवलेल्या क्वेश्चनच्या बाहेरचा क्वेश्चन पेपरमध्ये येतच नाही. तुम्ही जर इथे प्रेझेंट राहून ते क्वेश्चन शिकलात, घरी जाऊन प्रॅक्टिस केली, टेस्ट दिली, तर तेच कॉपी पेस्ट भेटते पेपरमध्ये. तर स्पेशली मी ज्यांचा रिझल्ट चांगला लागला नाही त्यांच्यासाठी बोलतो आहे आता, का हताश होऊ नका, निराश होऊ नका. चुका सर्वांकडनं होतात. तुम्ही एक माणूसच आहे, तुमचंही चुका झालेल्या आहे. माझं असं म्हणणं आहे की चुका परत रिपीट करू नका. ज्या चुका झाल्या ते काढा, त्या चुका लक्षात घ्या आणि त्या चुका दुरुस्त करा. जर कराल तुम्ही तरच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, तुमच्या रिझल्टमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. आता या पोरांचे जेव्हा पेपरमध्ये फोटो पाहू आपण, बॅनरवर फोटो पाहू आपण, प्रोग्राममध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस त्यांना स्टेजवर जाताना पाहू, एक वेगळी फिलिंग असते त्यांची. त्यांना पूर्ण सन्मान देणार आहे आपण. तुम्हाला मागच्या वेळेसचा प्रोग्राम पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन टीजर नाव दिलेलं आहे, लोखंडे सर्च ट्युटोरियल टीजर नावाचा एक व्हिडिओ आहे, पहा. पूर्ण सन्मान दिलेला आहे आम्ही त्यांना. तुमच्या पॅरेंट्स लोकांनी, त्या टॉपर लोक तुम्ही तुमच्या पॅरेंट्स लोकांनी त्या प्रोग्राममध्ये इन्व्हाइट करू शकता, त्यांचाही आम्ही सन्मान करू. तर सर्वांना 1 फेब्रुवारी 2026ला एक तुमच्यासाठी मी पार्टी अरेंज केलेली आहे. तर सर्वांनी त्या पार्टीला आपली उपस्थिती ठेवायची आहे, टॉपर असो किंवा टॉपर नसो. त्या प्रोग्राम सोबतच आपण आपल्या बॅचेस मधला मिस्टर फ्रेशर्स आणि मिस फ्रेशर्स जे आहे ते आपण निवडणार आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राहणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. टॉपर्सच करू शकतात असं नाही आहे. जे नॉन टॉपर्स आहेत तुम्ही त्याच्यात सर्व प्रोग्राममध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन करू शकता. सर्व प्रकारचे इव्हेंट्स असतात तिथे आणि प्राइजेस पण फार छान अट्रॅक्टिव्ह असतात. ओके, तर त्या पार्टीला सर्वांनी प्रेझेंट राहायचं आहे. नाही तर रविवार आहे, बॅग उचलाल घरी चालले जाल तर ते पार्टी मिस कराल तुम्ही. मग जेव्हा आमचे फोटोज व्हिडिओज पाहाल तुम्ही, मग तुम्हाला वाटेल का थोडासा पश्चाताप होईल. म्हणून हा संडे नाही ठेवला मी, कारण की PA टेस्ट आहे यांची MSBT वाल्यांची. त्याच्यामुळे आपल्याला संडेला प्रोग्राम एन्जॉय करता नसता आला यांच्या PA टेस्टमुळे. म्हणून आपण नेक्स्ट संडे घेतलेला आहे 1 तारखेला. ओके, तर ज्यांचा रिझल्ट फार छान लागला त्यांना शुभेच्छा, अभिनंदन. पण हवेत जायचं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. या रिझल्टमध्ये आणखी बेटरमेंट काय करता येईल ते पाहायचं. आता तुम्ही म्हणाल सर हे काय 101 मार्क घेतील का? नाही. तर यांनी आपला रिझल्ट मेंटेन ठेवायचा आहे. आणि ज्यांचा रिझल्ट कमी लागलेला आहे चुका सॉर्ट आउट करायचा आहे आणि रिझल्ट वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5ही बोटं सारखे नसतात हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ज्यांचा रिझल्ट कमी लागला असेल बिलकुल वाईट मानू नका, आपल्या चुका दुरुस्त करा. सेकंडली, घरी खरा रिझल्ट सांगायचा आहे. ठीक आहे, बिलकुल कोणीही खोटं बोलायचं नाही. मी टॉपर आहो, ढमकाव, इकडे राहते तो फेल. खोटं एक दिवस समोर येणार आहे. तुमचे आई वडील मला भेटायला आल्यानंतर सर्वच समोर येऊन जाते. त्याच्यापेक्षा खोटं बोलून, एक खोटं लपवासाठी किती खोटं बोलायला लागते? 100 खोटं बोलायला लागते. म्हणून जे खरा रिझल्ट आहे घरी सांगणे आणि त्यांची माफी मागणे. जर रिझल्ट तुमचा खराब असेल तर तुम्ही सर्व काही केलं आमच्यासाठी, तुम्ही एवढी मेहनत केली आमच्यासाठी, एवढं छान
बॅच लावून दिली, एवढं सर्व आम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या, आणि आम्ही एक गोष्ट तुमच्यासाठी करू नाही शकलो ते म्हणजे रिझल्ट. आम्ही माफी मागतो तुमची, आणि यावेळेस आम्ही तुम्हाला एक प्रॉमिस करतो का पुढच्या सेमिस्टरला मात्र मी माझे मार्क्स, माझा रिझल्ट मी नक्की वाढवून दाखवतो. हे तुम्हाला प्रॉमिस करायचं आपल्या आईवडिलांना, आणि बिलकुल खोटं बोलायचं नाहीये. आलं लक्षात? आणि मी काही लोकांना रिझल्ट मागतो आहे फोटो टाकायच्या पहिले, तर वाईट वाटू देऊ नका, कारण काही लोक 125 पैकी सांगत आहे, 125 पैकी 93 भेटले तर तो 93 सांगत आहे. तर ते किती पैकी आहे? 125 पैकी 93 नाही पाहिजे, आपल्याला 100 पैकी 90+ पाहिजे. म्हणून मी सोबत सोबत प्रत्येकाचा रिझल्ट बोलवतो आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर अविश्वास दाखवत आहे, असा नाही आहे. रिझल्ट मी यासाठी बोलवत आहे का तुम्ही कोणते मार्क्स सांगत आहे मला हे पाहण्याकरिता. अजूनही एवढे टॉपर्स आहे का ज्यांनी ना मार्क्स सांगितले आहे ना अजूनही फोटो पाठवले, अजूनही चालूच आहे प्रक्रिया फोटो पाठवायची. हे पहा, आता हे विवेक सातपुते म्हणून माझा 2000 कोविडच्या पहिले 2018-19चा विद्यार्थी आहे. याचा भाऊ माझ्याकडे आहे, आणि त्याच्या भावाने मला रिझल्ट सांगितलं नाही, जो माझ्याकडे आहे बॅचला तो मला रिझल्ट सांगत आहे का सर माझ्या भावाला 99 मार्क्स भेटले. मला सांगा तुमचा रिझल्ट चांगला लागला आणि मला माझ्यापासून लपवण्याचं कारण काय? मी तर तुम्हाला सन्मान देणार आहे. तर मी काय म्हणत आहे तो, हॅलो सर, दिस इज रिझल्ट ऑफ माय यंगर ब्रदर, ही इज फर्स्ट इयर EXTC अँड ही इज युअर बॅच स्टुडंट. ही डिडंट सेंडेड मी, प्लीज सेंड हिज फोटो. ओके, पाहू या मुलाला 99 मार्क्स आहे, 69 + 30 असं काउंट करायचं आहे तुम्हाला. हे मार्क्स सांगायचे नाही 121. काही लोकांना इथे 95 आहे ते सांगा, ते 95 नाही, आपल्याला याची टोटल झाली पाहिजे. 69 + 30 कसं 99 आहे सांगा. काही मुलं 100 पैकी 100 आहे, ना रिझल्ट सांगितला ना फोटो पाठवला. मला दुसरं सांगते सर आपल्या त्या पोराला 100 आहे. अरे हो बरोबर आहे, पण त्यानं तर सांगायला पाहिजे ना. मला सांगा लाजिरवाणी गोष्ट आहे का 100 पैकी 100 मार्क भेटले तर? अरे किती प्राऊड मुवमेंट आहे तो माझ्यासाठी. मला वाटते टेम्परेचर 100च्या वरच आहे सध्या माझं, 102 103 टेम्परेचर आहे, पण बिलकुल जाणवत नाही तुम्हाला, कारण या रिझल्टमुळे जी एनर्जी आली आहे अंगामध्ये बिलकुल विसरून गेलो मी सर्व. कालही संध्याकाळी एवढं टेम्परेचर होतं तरी बॅचला पोहोचलो मी, कारण की तुमचा रिझल्टच माझी एनर्जी आहे, माझी मेहनत डबल करायची ताकद तुमच्या रिझल्टमध्ये आहे. पण मला असं वाटते का सर्वांचाच रिझल्ट चांगला आला पाहिजे, परंतु असं होणे शक्य नाही आहे. पण माझं एक स्वप्न आहे का माझे जेवढेही बॅचचे पोरं आहे सर्वांचाच रिझल्ट 90+ आला पाहिजे, हे एक स्वप्न आहे माझं. ठीक आहे, तर आजही आपण नंबर 1 वर आहोत, कालही आपण नंबर 1 वर होतो, आणि उद्याही आपण नंबर 1 वरच राहू याची मला खात्री आहे. नॉट ओनली इन अमरावती, पूर्ण महाराष्ट्रात आपला रिझल्ट खूप सुंदर आहे. MSBT असो किंवा गव्हर्नमेंट, जसं की गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज छत्रपती संभाजीनगर टॉपर 100 आउट ऑफ 100 आपल्या बॅचचा स्टुडंट आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक यवतमाळ आपल्या बॅचचा स्टुडंट आहे 100 आउट ऑफ 100. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा MSBT कॉलेज असो, प्रत्येक कॉलेजचा टॉपर जो आहे तो आपल्या बॅचचा आहे. त्यांचे फोटो मी सेपरेट टाकणार आहे, कारण ते आपल्या बॅचमध्ये दिसणार नाही तुम्हाला. तू म्हणाल सरनी काही विकत तर नाही आणले फोटो? नाही, आपल्या बॅचचेच फोटो दाखवत आहे मी सध्या तरी. त्यांचे फोटो कलेक्ट करू आपण सेपरेटली, त्यांना प्रोग्राममध्येही बोलू आपण. संडेला त्यासाठीच प्रोग्राम ठेवला आपण, त्यांना बोलू आपण आणि त्यांचे मनोगत त्या प्रोग्राममध्ये घेऊ. आज आपण इथे आपल्यात हजर असणाऱ्या पोरांचे मनोगत घेऊ. तर सर्वात पहिले आपण बोलू रोमिलला. तर रोमिलसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. या बेटा. तर रोमिल हा आपल्यातलाच एक विद्यार्थी आहे. आज रोमिलचा फोटो नंबर 1 वर दिसतो आहे. 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेतले आहे त्यांनी. आणि रोमिल कडून फक्त मला एवढं जाणून घ्यायचं आज, त्याला तर आपण प्रोग्राममध्ये बोलायला लावू आपण प्रिपेअर्ड, आज तो अनप्रिपेअर्ड आहे. तर फक्त आपण रोमिल कडून एक गोष्ट जाणून घेऊ का हा जो स्कोर त्यांनी आणला त्याच्या मागचा जे तुमच्या भाषेत म्हणून राज काय आहे. तुम्हाला वाटत असेल का रोमिलचा काहीतरी राज असेल बाय 100 मार्क आणण्यात, तर आपण तो राज रोमिल कडून जे आहे ते जाणून घेऊ.
रोमिलचं काय म्हणणं आहे हे मार्क आणण्यामागे त्यांनी काय केलं हे रोमिलकडून आपण जाणून घेऊ. ठीक आहे सर पहले बेटा रोमिल नाव ब्रँड सर्व सांगा. मेरा पूरा नाम रोमिल विजय कुमार उपरजा है और मैं सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट का स्टूडेंट हूँ. सर सबसे पहले तो ये कोई राज नहीं है, आप ही जैसे बोलते हो आप हमारे क्लास में कि रोज़ डिसिप्लिन से आना चाहिए और हर टेस्ट देना चाहिए और होमवर्क रोज़ सॉल्व करना चाहिए, वही मैंने किया है. आपके हर एक मैंने गाइडलाइंस को पूरा किया, उसकी वजह से मैं आज यहाँ पे आप पहुँच पाया हूँ. तो रोमिल का आवाज थोड़ा सा कम है लेकिन सभी को सुनाई दिया हो. उसने क्या बोला कि रोमिल ने बोला है कि डिसिप्लिन एंड कंसिस्टेंसी मेंटेन की है, कोई राज की बात नहीं है, कोई एक्स्ट्रा चीज उसने की नहीं है. ये मैं तो हमेशा बोलता ही हूँ आपको, लेकिन आज रोमिल के जो थॉट्स थे उसने उसके आपके साथ शेयर किए हुए. और कुछ शेयर करना चाहेंगे रोमिल? सर मैं बस सब लोगों को बस कहना चाहता हूँ कि अगर आपको भी यहाँ पे पहुँचना है तो आपको भी डिसिप्लिन और कंसिस्टेंट रहना पड़ेगा. तो एक बार जोरदार तालियां हो जाना चाहिए रोमिल के लिए. तो आपको भी यहाँ पे पहुंचना है तो कुछ नहीं, डिसिप्लिन कंसिस्टेंट रहो. नेचर देखो उसका शांत स्वभाव का है, एनर्जी बिल्कुल वेस्ट नहीं करता है जैसे उधर बच्चे कर रहे हैं, इसलिए वो उधर बैठे हैं, इधर फोटो नहीं है उनके. एनर्जी वेस्ट करना, बातें करना, फालतू की बातें करना मतलब एनर्जी को वेस्ट करना है. मुझे पूछो कि मैं एट द मेरी जो लास्ट बैच हो जाती है मतलब एट 10 PM 9 बजे मेरा शेड्यूल खत्म होता है रात को, तो 10 बजे मैं इतना टायर्ड होता हूं और मैं कुछ भी नहीं करता हूं एक पेन उठाने के सिवाय. इतना वेट उठाता हूं मैं सिर्फ एक पेन का, फिर भी मैं इतना थक क्यों जाता हूं? सिर्फ बात करने की वजह से. जो सबसे ज्यादा अगर एनर्जी वेस्ट होती होगी तो हमारे बातों से होती है, बात करने से होती है, चिल्लाने से होती है. काम करने से एनर्जी उतनी वेस्ट नहीं होती है. तो जितना आपका शांत स्वभाव है उतनी एनर्जी बचेंगी और जितनी एनर्जी बचेंगी वो एनर्जी आप अच्छे काम में डाल सकते हो. एनर्जी अगर ऐसे डालेंगे आप चिल्लाने में, बात करने में, तो एनर्जी बचती नहीं है. घर पे जाने के बाद बैग उठा के फेंक दिया बाजू में, बेड पकड़ लिया, मोबाइल हाथ में ले लिया, खत्म काम. चलो लेट इट बी. आज मैं आपको डांटने के मूड में नहीं हूं, ठीक है. आज मेरा मूड काफी अच्छा है. मैं नेक्स्ट बुलाना चाहूंगा साफी शेख को. साफी शेख आगे आ जाइए बेटा. तो सबसे पहले साफी शेख के लिए जोरदार तालियां हो जानी चाहिए. जैसे कि मुझे थोड़ी बहुत जानकारी मिली है, कल साफी की एक फ्रेंड आई थी जो कि गेट की प्रिपरेशन कर रही है. साफी को भी पता नहीं है, उसका नाम शायद अनिका है. हाँ, अनिका की सिस्टर है शायद वो. हाँ, वो गेट का प्रिपरेशन कर रही है. फॉर गाइडलाइन वो मेरे पास आती है शाम को. तो ऐसे ही मैं थोड़े से इमेजेस बना रहा था तो उसने साफी का फोटो देखा तो वो बोली थी सर दिस इज माय कजिन सिस्टर, शी इज माय कजिन सिस्टर. तो मैंने बोला अच्छा अच्छा. तो मैंने बोला उसका ऐसा ऐसा है. तो उसने जब इसके बारे में मुझे बताया तो रियली आई फील वेरी प्राउड कि इवन घर पे अच्छा अच्छा एटमॉस्फेयर मतलब पढ़ाई का उतना कंफर्टेबल एटमॉस्फेयर ना होने के बावजूद भी इसने ये स्कोर लाया है. ना स्पेशल रूम है पढ़ाई करने के लिए, ना उतनी इकोनॉमिकली स्ट्रांग है, बट उसने दिमाग में ठानी है कि इस सारे सिचुएशन को मैं खुद बदलूंगी और वो उसने शुरुआत कर दी है बदलने की. और जरूर ये बच्ची एक दिन इतने ऊपर जाएंगी कि पूरी इसकी फैमिली की जो भी आज सिचुएशन है वो सारे सिचुएशन को ये बदल के रहेंगी. और ये मैं आज ही बोल पाऊंगा इसके परफॉर्मेंस को लेके, इसके डिसिप्लिन को लेके, इसके कंसिस्टेंसी को लेके. अब बाकी जान लेते हैं उसके बारे में, साफी के बारे में. सबसे पहले बेटा आपका इंट्रोडक्शन दो, नाम, ब्रांच. मेरा नाम शाफ़ी रिजवान शेख है, मैं कंप्यूटर डिपार्टमेंट से हूँ और मैंने बस कंसिस्टेंट रहना बहुत इम्पोर्टेंट है. मैं रोज़ लेक्चर्स करती थी और कभी मिस भी हो जाता था तो रिकॉर्डेड देखती थी और रोज़ टेस्ट, रोज़ होमवर्क करना
और रेगुलर हर वीक टेस्ट देना। टेस्ट की वजह से मुझे बहुत हेल्प हुई क्योंकि मेरी सिली मिस्टेक्स बहुत होती थी, जैसे कि साइन में, ब्रैकेट्स में, वो सब। लेकिन सर ने उसमें मार्क करके दिए थे, तो मुझे वो देख के मतलब समझ में आया, तो मैंने पेपर में वो गलती कभी नहीं की और बहुत आराम से पेपर लिखी थी, तो वो हुआ। और सर बहुत अच्छा मोटिवेशन भी देते हैं, तो उससे बहुत मोटिवेटिंग भी फील होता है। और बस, थैंक यू। फिर से जोरदार तालियां हो जानी चाहिए साफी के लिए। बोलना तो बहुत कुछ चाहती है वो, लेकिन आज प्रिपेयर्ड नहीं है, तो साफी हम लोग आशा करते हैं कि आप प्रोग्राम में बहुत अच्छा बच्चों को गाइड करेंगी। आप ही के साथ की लड़की है, लेकिन देखो उसका भी स्वभाव देखो, शांत स्वभाव की है, ठीक है। जरूरी नहीं है कि शांत स्वभाव ही होना चाहिए, लेकिन आप जितने भी टॉपर्स देख रहे हो, तो वो देखो अपने टाइम बचा रहा है, एनर्जी बचा रहा है और यहाँ पे पहुंच रहा है। टाइम और एनर्जी बचाना बहुत जरूरी है। आपने इन लोगों को कहीं पे टाइम पास करते हुए देखा नहीं होगा, कहीं पे घंटों बैठे हुए देखा नहीं होगा, ठीक है। ये कुछ क्वालिटीज होती है टॉपर्स की जो मैं ऑब्जर्व कर रहा हूं पिछले 14 सालों से, ओके। इसके बाद में हम लोग बुलाते हैं भाग्यश्री को फिर एक बार। भाग्यश्री आ जाइए बेटा। कल इवनिंग बैच में तो आपने अच्छा गाइड किया, अभी मॉर्निंग बैच के लिए भी आ जाइए आगे। तो भाग्यश्री शेलोकर 100 आउट ऑफ 100 मैथमेटिक्स, काफी अच्छी जर्नी स्टार्ट की है। तो सबसे पहले बेटा खुद का इंट्रोडक्शन दो, नेम, ब्रांच, परसेंटेज, ओके। माझं नाव भाग्यश्री प्रमोद शेलोकार, ब्रांच कम्प्युटर इंजिनिअरिंग। तसं म्हणलं तर अभ्यास कसा करायचा हा सर्व आपण विचार करतो, आणि तसं सर म्हणतात की आपण टाइम टेबल अभ्यासासाठी करायला पाहिजे। खरं बोला तर माझा कोणता टाइम टेबल नव्हता, पण जो टाइम मिळायचा त्यामध्ये मी अभ्यास करायची। तसं तर हे माझं प्रॉपर हे नाही आहे, सिटी नाही आहे, मी रूम करून राहते इथे। आमचं पण सुद्धा एन्व्हायरमेंट एवढं अभ्यासाचं नाही आहे, तर बाकी सब्जेक्टमध्ये तरी एवढा जास्त स्कोअर आला नाही, पण मॅथ्समध्ये आला, कारण मला मॅथ्स हा सब्जेक्ट खूप आवडायचा। त्यामध्ये एवढी आवड होती की आता समजा आपण एक इक्वेशन सॉल्व केलं की आणखी वाटायचं एक आणखी सॉल्व करायचं म्हणून। आणि तसं माझ्यासाठी तर मॅथ्स हा इझी सब्जेक्ट असं वाटते मला। मॅथ्स 1 तर गेला, तर मॅथ्स 2 बघूया कसा गेला तर। आणि हां, प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे। आपण जर फक्त बघितलं सॉल्व कसं करते तर आपल्याला लक्षात येईल, पण आपण प्रॅक्टिसच नाही केली तर आपल्याला ते प्रॉपर लक्षात येणार नाही ना। आपण आता बघतो कसं सॉल्व करतो, पण ते जर आपण प्रॅक्टिस केली नाही तर पुढे आपण सॉल्व करू शकणार नाही, म्हणून प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे। तसंच आता साफीने आणि रिजवाने सांगितलं, रोमिलने सांगितलं की कन्सिस्टंट राहायचं, डिसिप्लिन राहायचं, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, आणि रेग्युलर लेक्चर वगैरे करायचे, बस। अच्छा, रेग्युलर लेक्चर करायचे, पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे। तर जसं यांनी सांगितलं का ॲटमॉस्फिअर कसंही असलं तरी माणसाची जर इच्छा असेल तर इच्छा तिथे मार्ग। त्यांनी सांगितलं का सरांनी तर टाइम टेबल बनवायला सांगितला होता, पण मी टाइम टेबल बनवला नाही, पण जेव्हा जेव्हाही वेळ भेटला तेव्हा तेव्हा काय केलं, अभ्यास केला, इथे बॅचमधले प्रॉब्लेम घेऊन प्रॅक्टिस केले, एक प्रॉब्लेम सोडवत दुसरा प्रॉब्लेम सोडवा वाटायचं, ओके। काल पण तिने चांगलंच गाईडलाईन केलेलं आहे, तर तिला वाटलं का कालच्या गोष्टी रिपीट नाही झाल्या पाहिजे, म्हणून त्यांनी आज काहीतरी दुसरं सांगितलं, पण काल पण छान बोलली ती, आज पण छान बोलली, पुन्हा एकदा अभिनंदन। त्यानंतर वेदिका तर ऑलरेडी बोललेलीच आहे, है ना, बोलायचं आहे नाही, बस एकदा सर। त्यानंतर यश जयस्वाल, यश हा सुद्धा विद्यार्थी, बसून कुठे आहे तुम्ही हे मॅटर करत नाही, तुम्हाला परत सांगत आहे मी, तुमच्यात ते इनबॉर्न असलं पाहिजे, तुमच्यात ती इच्छाशक्ती असली पाहिजे। तुम्ही रूमवर आहे, तुम्ही प्रॉपर आहे का काय आहे हे काहीच मॅटर करत नाही, ठीक आहे। इच्छा पाहिजे, इच्छा तिथे मार्ग। हा, पहिले बेटा यश तुझ्याबद्दल नाव, ब्रँच, पर्सेंटेज वगैरे सांग, बाकी मग नंतर। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माझं नाव यश जयस्वाल आहे, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा स्टुडंट आहो। तर मला पर्सेंटेज 88 पॉईंट समथिंग आहे। तर मी काही जास्त मेहनत केली नाही, जेवढे सर सांगायचे तेवढी, जेवढा मला वाटायचं की एवढी मेहनत करून आपण एवढे जास्त मार्क अचीव करू शकतो, प्राप्त करू शकतो, तेवढेच मी इफर्ट लावले, जास्त काही वेगळी तुमच्यापेक्षा तर वेगळी काही प्रिपरेशन केली नाही। आणि कोणताही सब्जेक्ट
नॉलेजसाठी स्कोरिंगसाठी नका शिकू. त्या सब्जेक्टमधून आपल्याला काही नॉलेज भेटत आहे, काहीतरी आपलं त्या सब्जेक्टमधून आपल्याला काही नॉलेज भेटत आहे, काहीतरी शिकायला भेटत आहे नवीन, असं म्हणून तो सब्जेक्ट आपण शिकला पाहिजे. त्यामुळे आपला स्कोरिंग तर वाढेलच, नॉलेज पण वाढेल. आणि एखादा प्रॉब्लेम सॉल्व नाही होत आहे, त्या प्रॉब्लेममध्ये एरर होत आहे, तर तो एरर आपण स्वतःहून सॉल्व करायला पाहिजे. त्यामुळे आपला IQ लेवल, अंडरस्टँडिंग पॉवर, नॉलेज आणि त्या सब्जेक्टविषयी इंटरेस्टसुद्धा वाढेल. तर त्यामुळे मला हे मार्क्स भेटले. बाकी टाईम मॅनेजमेंट करा, सगळं काही करा, तुमच्या लाईफमध्ये जे करायचं आहे ते करा. गेम खेळा, PUBG खेळा, फ्री फायर खेळा, फक्त लाईफसोबत नका खेळू. टाईम मॅनेजमेंट करा, सकाळी लवकर उठा, लवकर झोपा, मोबाईल कमी पहा. आणि मी बी पाहतो मोबाईल, असं काही नाही, तुम्ही विचारू शकता. आणि प्लॅनिंग करा. आणि आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे, मी फर्स्ट टाइम बोललो, याच्या पहिले मी कुठेच काही बोललो नाही. यशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यश पहिल्यांदाच स्टेजवर येऊन बोलला, हे तुम्हाला त्याच्या याच्यावरून माहीत पडलं असेलच. परंतु त्यांनी काही 2 गोष्टी जे सांगितल्या याच्यावर तुम्ही फार लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं सब्जेक्ट हे फक्त पासिंग पुरतं सेमिस्टरसाठी शिकू नका, नॉलेजसाठी शिका. तुम्ही त्या सब्जेक्टचं पूर्ण नॉलेज जर घेतलं तर नक्कीच तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये हा स्कोर आणू शकता. स्कोर आणणं म्हणजे पहिले नॉलेज घेणं. काही मुलांची प्रोसिजर मी सांगतो अतिशय चुकीची आहे, तर सर काय इम्पॉर्टंट आहे तेवढं सांगा. बरोबर आहे सर, हे करू का ते करू. पण असं कोणाचीच मानसिकता नाही सर्वच करू. नाही सर, हे करू का ते करू सांगा. एक तर हे करतो, नाही तर ते करतो, मग तो इथे नाही पोचत. जो सर्वच करतो तो इथे पोचतो. आलं लक्षात. त्याच्यामुळे ऑर ऑप्शन हा पार्ट पेपरचा आहे. आपण घरूनच ऑर मध्ये टाकून जातो तो क्वेश्चन. हा क्वेश्चन आला तर ऑर मध्ये टाकायचं, आपण घरूनच ऑर मध्ये टाकून जातो. तर हे बिलकुल चुकीचं आहे. खूप सुंदर त्यांनी त्याचे थॉट सांगितले यशने, की नॉलेजसाठी शिका, आपल्या पर्टिक्युलर छोट्याशा टार्गेटसाठी शिकू नका का पास व्हायचं आहे, डमकं व्हायचं आहे. हे नॉलेज जे आहे तुमचं समोर चालून तुम्हाला एका चांगल्या लेवलवर नेऊन देईल. एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा बसाल की नाही तुम्ही, तेव्हा तुमचं नॉलेज हे समोरचा अशा पद्धतीने चेक करतो का तुम्हाला असे सरळ सरळ बॉल टाकत नाही, तो बाउन्सर टाकतो, तो स्विंग टाकतो. आणि असेच मुलं जे आहे जे पूर्ण नॉलेज घेऊन तिथे बसतात ते प्रत्येक बॉलवर बाउंड्री मारायची ताकद ठेवतात. ओके. त्यानंतर अजून कोण आहे? अजून 4-5 मुलं आहे ज्यांना 100 आउट ऑफ 100 आहे. आता त्यांनी फोटो काढून नाही पाठवले, नसेल पाठवायचे नका पाठवू, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटत असेल का सरचं नाव खूप मोठं होऊन राहिलं बा आपल्या, तर ठीक आहे, नका पाठवू, काही प्रॉब्लेम नाही. माझं नाव मोठं नाही होत आहे, तुमचं नाव मोठं होत आहे. मला मोठं म्हणून काय करायचं आहे? आता मला तुम्हाला मोठं करायचं हे माझं टार्गेट आहे. मला मोठं व्हायचं नाही, मला 100 मार्क नाही घ्यायचे, मला तुम्हाला 100 मार्क आणून द्यायचे, मला तुम्हाला मोठं करायचं. माझं टार्गेट हे आहे. तर याच्या व्यतिरिक्तही भरपूर लोक आहेत. यापैकी कोणत्या लोकांना जर येऊन बोलायचं असेल तर तुम्ही या बिंदास समोर. भरपूर कमी लोक पाहता, बाकीचे आता फोटो पाठवत आहेत. कस्तुरी आली आहे का? संचिता आली आहे. संचिता काही बोलायचं आहे? कस्तुरी बोलायचं आहे? नाही बोलायचं आहे. मी जर म्हटलं असतं कस्तुरी येऊन बोल तर मग ते आली असती. बोलायचं आहे का विचारलं, लगेच ब्रेन म्हणते नाही. हा ठीक आहे. संचिता, मुक्ता आली आहे. हा मुक्ता बोलायचं आहे, तिथूनच बोलणार, काही हरकत नाही, बोला.
इंट्रोडक्शन द्या आपल्याबद्दल. तुम्ही तुमचं नाव, ठीक आहे, त्यानंतर पर्सेंटेज काढले असेल तर पर्सेंटेज. माय नेम इज मुक्ता प्रवीण टोंगसे. आय एम फ्रॉम कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. मला 89% मिळाले आणि मला मॅथ्समध्ये 96 आहे. माझे 4 मार्क्स कटले. मला का बरं कटले, कुठे कटले? मला 100 आउट ऑफ 100 पाहिजे होते पण नाही मिळाले. तर नक्कीच M2 मध्ये आणशील तू. माझं 4 मार्क्सचं एक्झाम्पल चुकलं होतं डिमोइज थेरममध्ये. मी कॉन्सन्ट्रेशन फुली ते रीड नाही केलं त्यामुळे ते मार्क्स गेले. आणि PAमध्ये माझा ॲव्हरेज 19 आला होता. मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खूप गेली होती त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सॉल्व करता करता माझे मार्क्स गेले. ओके, त्यामुळे मी एवढंच सांगेन की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका पेपर सॉल्व करताना. व्हेरी गुड. टाळ्या झाल्या पाहिजे मुक्तासाठी. थँक्यू. तर मुक्ताचं असं म्हणणं आहे का ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलं नाही पाहिजे. लक्षात, कारण की माझ्या ज्याला आपण म्हणू टॉप लिस्ट मध्ये तिचं नाव होतं मुक्ताचं. म्हणजे मी सांगून नसू दाखवत तुम्हाला, पण माझ्या डोक्यामध्ये असते का नाही ही मुलगी, हा मुलगा 100 आहे, माझ्या 100च्या लिस्टमध्ये होती ती. पण तिने सांगितलं का तिने थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही प्रॉब्लेम चुकवले. तर लक्षात घ्या, जे लोक चांगला स्कोर आणत आहे इथून समोर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जायचं, कन्सिस्टंट राहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट जो टॉपर आहे आपलं ते आहे समृद्धी बेनी, 95 मार्क्स. समृद्धी आली आहे का? तिथूनच बोलते कारण तिने तिथूनच बोल. हा, द्या तिला. स्टेजवर येणं गरजेचं आहे. जसं यशनी सांगितलं, पहिल्यांदा मी स्टेजवर आलो. आता जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा यशला स्टेजवर जायचं काम पडेल तर मला नाही वाटत यश घाबरेल. आता घाबरशील का रे यश? कुठे गेला यश? हा, आता घाबरायचं नाही. हा, चला सांगा, बोला. पहिले इंट्रोडक्शन द्या स्वतःबद्दल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव समृद्धी बेनी आहे. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचमधून आहे. तर मला मॅथ्सची आधीच खूप भीती वाटते. तर मला 10th नंतर जेव्हा ट्युशन लावायची होती पॉलिटेक्निकसाठी, तर तेव्हा मी इतकी कन्फ्यूज होती की कुठे ट्युशन लावू, कारण की आपलं मॅथ्स इतकं वीक आहे की कुठं म्हणजे गेलं की तिथे प्रिपेअर झालं पाहिजे व्यवस्थित. तर माझ्या ताईने सांगितलं की टेन्शन नको घेऊ म्हणे, तू लोखंडे सरकडे लाव, मार्क्स तुला चांगलेच येईल म्हणे. तर तिच्या ताईनी एवढं कॉन्फिडेंटली तिला सांगितलं म्हणजे तिची ताई माझ्याकडे असायला पाहिजे. आहे. तर मग ठीक आहे, मी इथे ट्युशन जॉईन केली आणि मग लेक्चर कंटिन्यू अटेंड केले. आणि ज्या दिवशी सॅटर्डे संडे मी येत नव्हती, मी घरीच लेक्चर करत होती ऑनलाईन. आणि मग नंतर हे नव्हतं सांगायला पाहिजे. नाही, मी सांगते ना, स्टार्टिंगमध्ये जे खरी गोष्ट आहे ती सांगत आहे. सिरियस नाही घेतलं होतं मी अभ्यासाला. स्टार्टिंगमध्ये मला PA टेस्टमध्ये 20 आउट ऑफ 15च होते, कारण की माझे तिथे चुकी झाली होती. पण मग नंतर मला समजलं की नाही, आपण कंटिन्यू नाही केलं तर आपल्या चुक्या होत आहे, तर सेमिस्टरमध्ये आपल्याला कमी मार्क्स येईल. मग मी कंटिन्यू क्लास केला आणि जी रिव्हिजनची बॅच होती सरची, ती सगळ्यात फायद्यात पडली. ती बॅच मी कंटिन्यू केली. लक्षात ठेवा. आणि सरनी ज्याही PDF पाठवल्या होत्या रिव्हिजनसाठी, तर त्या पण एक क्वेश्चन मी 5 टाइम सॉल्व्ह केला होता. आणि ट्रिग्नोमेट्री मला एवढा हार्ड जात होता की मी रडली होती पेपरच्या एक दिवस आधी की मी ट्रिग्नोमेट्री कसं काय सॉल्व्ह करू पेपरमध्ये. पण सरनी जी PDF पाठवली होती तेवढेच मी क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्यातलेच क्वेश्चन पेपरमध्ये आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिने एक गोष्ट सांगितली का शनिवार रविवार ती बॅचला येत नव्हती, पण ऑनलाईन करत होती असं म्हटलंय तिने. ठीक आहे, याच्यावर लक्ष द्या थोडंसं. म्हणजे तुम्ही आले नाही हा भाग वेगळा आहे, पण ऑनलाईन करत आहे, बॅच मिस करत नाही, ती गोष्ट फार चांगली आहे. त्यानंतर तिने एक गोष्ट सांगितली का रिव्हिजन बॅच खूप फायदेशीर ठरली, कारण की पहिले आपण टॉपिक तर खूप मोठा शिकून घेतो नॉलेजसाठी, मग शेवटी जे आपण टॉपिक प्रिपेअर करतो हे एक्झामसाठी करतो, त्यात प्रॉब्लेम एक्स्ट्रॅक्ट करतो आपण, बरोबर एक्झामला टार्गेट करतो आपण. त्यामुळे रिव्हिजन बॅच पण करणं, जिथे तुम्ही PL मध्ये बॅग लटकून घरी जाता तिथे तिने ही बॅच रेग्युलर केली, तिचा फीडबॅक आहे. ठीक आहे, समृद्धीचा. त्याच्यामुळे ही गोष्ट थोडंसं केअरफुली लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे भूमिका लांडगे. भूमिका लांडगे आली आहे, या माईक ट्रान्सफर करून दे बेटा. आलाय का? अरे वा. समोर येऊन बोलायचं, ताकद ठेवायची, समोर यायचं.
मागे नाही जायचं आता आपल्याला. माझं नाव भूमिका रवींद्र लांडगे आहे. आणखी जाऊ. माझं नाव भूमिका रवींद्र लांडगे आणि मला 86% भेटला. मी सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये बिलॉंग करतो. फर्स्ट मला 11वी-12वीला घरच्यांनी इंग्लिश कॉमर्समध्ये टाकलं होतं सर. त्याच्यानंतर म्हणजे मला तिथं सुटेबल अभ्यास करण्यासाठी एकदम गुदमरल्यासारखं वाटत होता. मला इंजिनिअरिंगच करायची होती. तरी पण मी तिथे 12वीमध्ये 83% आणले. नंतर मी इकडे आली पोलीला. आता मी इथे एवढं काही म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करत होती, पण एवढी परफेक्ट प्रॅक्टिस नाही करत होती. सगळेजण म्हणतात की फ्रेंड्स बिघडतात, सगळं फ्रेंड्ससोबत राहणारे बिघडतात, पण माझे फ्रेंड्स असे आहे की मला मोटिवेट करतात, तू अभ्यास कर, आणि सोबत माझा अभ्यास करतात. असे फ्रेंड्स मला भेटले. असे फ्रेंड्स निवडले पाहिजे, जे मला अभ्यासामध्ये मोटिवेट करतात आणि नेहमी माझ्या सोबत राहतात. बस. आणि तुमचं पण जास्त मोटिवेशन आहे आणि घरच्यांचं पण. ओके, Thank you, पुन्हा sir. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे भूमिकासाठी. तर फ्रेंड सर्कलही असा निवडलं पाहिजे का ज्यांनी तुम्हाला मोटिवेट केलं पाहिजे. तुम्ही जर म्हणत आहात का मी 100 मार्क्स आणतो, तुमचा मित्र जर हसत आहे तुमच्यावर, तिथेच माणूस डिमोटिवेट होऊन जाते. पण जर तुमचा मित्र म्हणत असेल का नाही तू आणू शकते, तू करू शकते, तू 100 मार्क आणू शकते, आपला कॉन्फिडन्स अजून हाय लेवलवर चालला जातो. तर मित्र आपल्याला वर न्यायचंही काम करतात आणि खाली येण्याचंही. महत्वाचं आहे तुम्ही कोणते मित्र निवडले आहेत त्यावर डिपेंड करते. ओके. त्यानंतर आहे नेक्स्ट कस्तुरी आंबोने. आली आहे कस्तुरी? नाही समोर, तिथून बोलते, तिथूनही नाही बोलत. बर. नेक्स्ट जयेश बाबुलकर. जयेश बाबुलकर आलाय का? आप इव्हनिंग बॅचचा आहे. ओके. प्रियंका इंगळे 99 मार्क्स. टाळ्या झाले पाहिजे हिच्यासाठी सुद्धा. आली आहे प्रियंका, इव्हनिंग बॅच. कृतिका पाचपांडे 97 मार्क्स. हिच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कृतिका आली आहे? या समोर. नाही, माईक देऊ तिकडे, तेही नाही. मग कसं बोलाल तुम्ही प्रोग्राम मध्ये? काय म्हणाल? टॉपिक घेऊन चालले जाल? हिम्मत पा. कोणतीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा करतो की नाही माणूस, भीती वाटते, पण ती पहिल्यांदाच, दुसऱ्यांदा नाही वाटणार. एकदा तर हिम्मत करा, पहिल्यांदा हिम्मत करा. स्नेहा सारडा, हिच्यासाठी पण टाळ्या झाले पाहिजे. 95 मार्क्स. येस, ओके, ठीक आहे. पास करो बेटा माइक. मेरा पूरा नाम स्नेहा राजेश सारडा है. मैं कंप्यूटर डिपार्टमेंट से हूँ. जब मैंने पॉलीटेक्निक लिया तो मुझे, जैसे कि कॉलेज में पढ़ा रहे थे मैथ्स, तो मुझे उससे बहुत डर लगने लगा कि मैं कैसे करूँगी ये सब. तो हमारे सीनियर ने बताया लोखंडे सर के यहाँ जाओ. तो फिर मुझे समझाया कि हाँ ट्यूशन लगानी चाहिए. इथे येऊन बोल जा, ज्यांना बोलायचं आहे की नाही इथे येऊन बोला, तिथं तर कोणी बोलते. बट ट्यूशन लगाने के बाद भी मैं इतनी जैसे सीनियर ने बोला कि तुम वहाँ लगाओगे तो तुम्हें अच्छे स्कोर आएगा ही, कि उनके एक्सपीरियंस से. तो मैंने यहाँ ट्यूशन लगाई और जैसे सर पढ़ा रहे थे बस उन्हें फॉलो किया, तो मुझे बहुत हेल्प हुई सर की. स्पेशली मैथ सब्जेक्ट, ये मुझे पहले इतना अच्छा नहीं था मेरा. जब से मैंने यहाँ ट्यूशन लगाई मेरा बहुत अच्छा हुआ. और बस यही. और ट्यूशन करती थी, रेगुलर ट्यूशन हाँ. करती. ओके. तो फिर एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए स्नेहा के लिए. स्नेहा भी मेरे 100 के लिस्ट में थी, बट उसने थोड़ा सा 5 मार्क्स से नाराज किया मुझे. तो देखते हैं अभी M2 में 100 आउट ऑफ 100 लाके मुझे वापस खुश करती है या नहीं, देखते हैं. ठीक है, तो स्नेहा बैठ जाइए. और स्नेहा ने एक बात जो ध्यान दी होंगी आपने, कि उसने बोला कि मुझे मैथ्स टफ लगता था जब मैं कॉलेज में पढ़ती थी, बट जैसे उनको किसी ने गाइड किया, तो देखो सभी सीनियर्स अच्छे होते हैं ऐसा नहीं बोलता हूँ मैं, सभी सीनियर बुरे होते हैं ऐसा नहीं बोलता हूँ, लेकिन कुछ सीनियर है आपके जो प्रॉपर गाइडलाइन दे रहे हैं आपको. देखो उनको उनके सीनियर ने भेजा मेरे पास और आज उनका स्कोर है. अब वो उनके सीनियर को थैंक यू बोलेंगी या नहीं बोलेंगी? देखो अच्छा गाइडलाइन हो रहा है हमसे तो करते रहो. आप भी, आपके जूनियर आएंगे, अभी नेक्स्ट ईयर आपके जूनियर आएंगे, आप क्या गाइडलाइन देंगे इसके ऊपर डिपेंड रहेगा. प्राची मोरे 99 मार्क्स. इसके लिए भी तालियां हो जानी चाहिए. प्राची आइए. प्राची
प्राची, अच्छा माइक दे दो बेटा प्राची। अच्छा प्राची आगे आके बात करना है? नहीं, ठीक है चलो कोई दिक्कत नहीं है। हाँ प्राची, सबसे पहले आपका खुद का नाम, ब्रांच और परसेंटेज कैलकुलेट किए होंगे आपने, तो परसेंटेज M1 के मार्क्स बताइए। गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची संजय मोरे. मला मॅथमध्ये 99 मार्क्स मिळाले आणि मी सिव्हिल डिपार्टमेंटमधून बिलॉंग करते. माझे टोटल पर्सेंटेज 88% भरले. मी स्वतः एक्सपेक्ट पण नव्हतं केलं मला 99 मार्क्स मिळेल आणि म्हणजे मी एवढा अभ्याससुद्धा नव्हता केला, जस्ट रेग्युलर बॅच केली आणि मेन म्हणजे मी सॅटर्डे संडेला घरी जात होती, ऑनलाईन बॅच करत होती. तरी पण बॅच करत होती ना? तरी मिळाले. तरी मिळाले. आता आम्हाला हेही सांगून दे का 1 मार्क कुठे कटला? ते काय ते तर म्हणा पेपर पाहिल्यावर माहीत पडेल ना. ठीक आहे, तर पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. यावेळेस तू 100 आणशील अशी आम्ही अपेक्षा करतो. जास्तीत जास्त सिव्हिलचे पोरं दिसत आहे टॉपर्स. ओके नेक्स्ट शुभ मिश्रा. शुभ मिश्रा आलाय. किंवा आता एक काम करू आपण, आता एवढे फोटो तर बोलणं शक्य नाही आहे. तुमच्यापैकी जे टॉपर्स आहे कोणाला बोलायचं आहे? टाइम अभावी असंच होते माझ्यासोबत. माझा एवढा मोठा रिझल्ट असते पण मला दाखवायला वेळच भेटत नाही. ठीक आहे, मला असं वाटलं की आज मी चांगलं रेकॉर्डिंग करून सर्वांना दाखवणार हे, अशी माझी इच्छा होती. बरं इथे हजर असणाऱ्यापैकी कोणी बोलणारे आहे का? अनुष्का आली आहे का? अनुष्का, मुनिजा. हा माईक देऊन द्या बेटा तिकडे. तर एक लास्ट फीडबॅक घेऊ आपण आणि नंतर बॅच सोडतो. लास्ट फीडबॅक घेऊ. हाँ बेटा, आपका पहले इंट्रोडक्शन देना है आपको, आपकी ब्रांच, नेम, परसेंटेज वगैरह. हाँ माय नेम इज मुनीजा फातिमा एंड आई गॉट 88%. थोड़ा माइक नजदीक लीजिए. हाँ 88% and in maths I got 98%. And that only is my regret. I got 98. क्योंकि सर लास्ट मिनट पे मैंने न्यूमेरिकल मेथड में पूरा सॉल्व की थी, बस 2 मार्क्स उधर ही गए कि मैंने किसी और को बताने में इतनी बिजी थी कि मैं अपना पेपर छोड़ दी. क्या बात है. चल आगे. हाँ मुझे पीए में भी आउट ऑफ थे दोनों. स्टिल ये रिग्रेट है और ये कभी मत करना किसी ने कि दूसरों को बताने के चक्कर में खुद का पेपर. जोर से एक बार जोर से माइक में बोलिए. दूसरों के बताने के चक्कर में खुद का पेपर मत छोड़िए. और आपने देखा होगा मेरी फ्रेंड्स शाफी, स्नेहा, समृद्धि ऑल आर टॉपर्स. और फ्रेंड सर्कल भी बहुत इम्पोर्टेंट है, भूमिका ने बोला है. करेक्ट. चलो फिर एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए. अपने टॉपर्स तो बहुत सारे हैं, लेकिन बेटा मैं सबके फीडबैक जो है प्रोग्राम में लूंगा. अब आप प्रिपेयर्ड रहो, ठीक है? और ध्यान दो. वेट करो. तो एक चीज जो गौर करनी है आपको, वो है बेटा कि पेपर जब आप लिखते हो और किसी की हेल्प करते हो तो उनका आप फायदा नहीं कर रहे हो, आप उनका नुकसान कर रहे हो. अगर उस आपके फ्रेंड को अगर ये आदत लग गई कि कोई बताएगा मैं बाद में पेपर लिखूंगा, तो वो पढ़ाई नहीं करेगा. तो आपका फ्रेंड जो है, आपका फ्रेंड पीछे आते जाएगा. मतलब आप आपके फ्रेंड की हेल्प कर रहे हो पीछे जाने में, आगे जाने में नहीं. तो ये बात थोड़ा गौर करो. बिल्कुल पेपर किसी को बताना मत और किसी का देखना मत. खुद का पेपर सॉल्व करो. जैसे मुनीजा ने बोला कि मेरे 2 मार्क्स मुझे मिल जाते अगर मैं किसी को और को बताने के लिए मेरा टाइम वेस्ट नहीं करती, तो मुझे 2 मार्क भी मिल जाते. और उसके बाद में उसने ये भी बोला कि फ्रेंड सर्कल बहुत मायने रखता है कि आपको कौन सी डायरेक्शन में लेके जा रहा है वो. एक फ्रेंड बोलता है चलो बैच को जाते, एक फ्रेंड बोलता है बैच को नहीं, आज दूसरी तरफ जाते हैं. आप कौन से फ्रेंड की तरफ जाते हो, ये इंपॉर्टेंट है. ठीक है. उसके बाद में जिन लोगों को पार्टिसिपेट करना है,
हमारे इवेंट्स में, प्रोग्राम्स में सभी लोगों ने नाम देना है, क्योंकि लास्ट टाइम क्या हुआ था बेटा, टाइम मैनेज नहीं कर पाए हम लोग, तो बहुत सारे लोग टाइम पे नाम दे रहे थे तो हमने नाम नहीं लिया, फिर तो बच्चे नाराज हो गए थे कि सर हमें भी पार्टिसिपेट करना है। तो मैं चाहता हूं कि इस बार ऐसा ना हो, तो पहले ही सभी लोग अपने नाम्स जो है मुझे मैसेज करना है कि सर XYZ कंपटीशन में मैं पार्टिसिपेट करूंगी, मेरा ग्रुप डांस है, सोलो है, जो भी है, डांस है, सिंगिंग है, जो कुछ करना है, स्टैंड अप कॉमेडी करना है, जो कुछ भी करना है आपको, आप कर सकते हो। सभी कंपटीशन में आपके लिए प्राइजेस रहेंगे अट्रैक्टिव। और वापस एक बार सभी को थैंक यू सो मच। मैं अपने बैच को हमेशा डांटते रहता हूं, क्योंकि ये मेरी आदत है, मैं बच्चों की तारीफ बहुत कम करता हूं और डांटते बहुत ज्यादा रहता हूं, क्योंकि एक मेरे दिमाग में सेट है कि अगर मैं आपकी तारीफ कर दूं तो मुझे डर है कि आप लोग जो है मेहनत करना छोड़ दोगे, इसलिए मैं हमेशा डांटते रहता हूं आपको बोलता हूं कि आपके पहले की बैच बहुत अच्छी थी, उनको बोलता था उनके पहले की बैच बहुत अच्छी थी। ठीक है, तो आपने एक रिकॉर्ड जरूर ब्रेक किया है 100 आउट ऑफ 100 का, इस बार नंबर ऑफ स्टूडेंट ज्यादा है, तो फिर एक बार थैंक यू सो मच। मेरा नाम जो है आप लोगों की वजह से यहाँ पे जो है नंबर 1 पे है, तो सभी को थैंक यू सो मच। और मैं चाहता हूं कि आने वाले जो आपके जूनियर्स हैं उनसे भी यही रिजल्ट निकलते रहे। मैं कोशिश करूंगा, मेरी तरफ से हर बार अपडेशन करते रहता हूं, मेरी तरफ से 101% देने की कोशिश करता हूं। मैं मेरे लाइफ में मैंने बहुत सारे कॉम्प्रोमाइजेस करके यहाँ तक पहुंचा हूं, और मैंने जो मेरी लाइफ स्टूडेंट लाइफ में जी हुई है वो लाइफ इतनी डेंजरस है कि मैं शेयर अगर करना चाहूँ तो मेरे आंखें जो है बिल्कुल नम हो जाएंगी। तो उस लाइफ से मैं इस लाइफ तक पहुंचा हूं, और आज भी मैं उससे ज्यादा मेहनत करने की कोशिश करता हूं, क्योंकि मुझे लगता है कि मेहनत ही सक्सेस का सबसे बड़ा मूल मंत्र है। तो मैं मेरे दोस्तों, आज मैं आपको मेरे दोस्तों बोल रहा हूं, मेरे स्टूडेंट नहीं बोल रहा हूं, मेहनत करते रहो, एक दिन आप भी एक मुकाम तक पहुंच जाएंगे, ऐसे मुकाम तक पहुंच जाएंगे कि आपकी पूरी मेहनत जो है रंग लाएंगी। ठीक है, तो आज की मेहनत कल का फल है। तो मिलते हैं हम लोग नेक्स्ट लेक्चर में। सभी लोगों को थैंक यू सो मच।